त्या जनतेकडून त्या सरपंचाकडून वगैरे राहिले. तोही सकारात्मक विचार यानंतर आपण करतोय, म्हणजे त्यामध्ये आपली माझी वाढ होईल. जे काही मी घोषणा केली आहे तर नाही याचा विचार चाललेला आहे. जसं ते मला तुम्ही एक गाव आहे, तुमचे गाव आहे, कोणते गाव आहे, मी सगळ्याकडे टाका वगैरे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणधुमाळीचा सुरू असून प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. आपल्यासोबत औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार आहेत. भैया मला सांगा, आमदार अमित देशमुख यांनी पुन्हा एकदा आज टीका केलेली आहे की भाजप ला अहंकार झालेला आहे सत्तेचा, म्हणून अशा पद्धतीने टीका करतात. काय नाही, आम्हाला अहंकार होण्याचा प्रश्नच नाहीये. त्यांना त्यांचा तो जन्मजात गुणच आहे, त्यामुळे ते त्यांना ते दिसत असेल तसं. पण आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. लातूर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे जमिनीवर कोण आहे, अहंकार कोण आहे, हवेत कोण आहे, ते जनतेला लातूरच्या पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळे मी कालच म्हणलं की त्यांनी आता आपलं विकासाचं राजकारण करावं, वैयक्तिक टीका टिप्पणी सोडून द्यावी. काय म्हणजे काय खुलासा होता की मला जास्त बोलायला नका, मी सगळं बाहेर मी काही गोष्टी असतात ना आमच्याकडे, योग्य वेळी काढेल. त्यांनी जर संयम सोडला किंवा त्यांनी जर एक लिमिट लोड ओलांडलं तर मला बोलणं भाग पडेल. मागच्या 10 वर्षापासून भाजपच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद आहे. भाजपला खरं तर कसल्या पद्धतीचा बोलाचा अधिकार नाही. प्रश्न आम्ही विचारणार, उत्तर तुम्ही द्यायचं, अशा पद्धतीचं पण हो, मी तर म्हणतो ना, माझं तर त्यांना खुलं आव्हान आहे की तेही पालकमंत्री होते, आमचे संभाजीरावही पालकमंत्री होते. अमित भैया आणि संभाजी भैया या दोघांनी शिवाजी चौकामध्ये एका व्यासपीठावर यावं. व्यासपीठ मी निर्माण करतो. त्यांनी त्यांच्या पालकमंत्री काळामध्ये काय केलं त्यांनी सांगावं. आमचे पालकमंत्री आमच्या काळात काय केलं आम्ही सांगतील. जिल्हा परिषदचा सुद्धा कारभार आमचे लाहोर केंद्रे असतील किंवा त्याच्या अगोदर आमचे मिलिंद लातुरे असतील, त्यांनी केलेला कारभार आम्ही पूर्णपणे जनतेसमोर राहू. त्यांची तयारी आहे का विचारा, माझी तयारी आहे व्यासपीठावर यायची. पूर्वी आपण आपल्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते, परंतु या निवडणुकीमध्ये कलगीतुरा वाढलेला आहे. नाही, माझे वैयक्तिक संबंध आजही चांगले आहेत, पण त्यांनी माझ्या इथं येऊन जर माझ्यावर काय बोलत असतील तर मलाही बोलणं भागा ना. त्यांनी मर्यादा पाळाव्या, मी मर्यादा पाळाव्या. आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, कालही होते, आजही आहेत, कदाचित उद्याही राहतील. पण मला त्यांनी बोललं तर मला बोलणं भाग आहे ना. त्यामुळे मला अजूनही माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी माझ्यावर बोलू नये, मी त्याच्या बोलू नये. भाजपचे प्रदेश अध्यक्ष लातूरमध्ये येतात, स्वर्गीय विलासराव देशमुखशी शब्द बोलतात, आणि कालच्या सभेमध्ये पण आपण म्हणलात की त्या पवारांना जमलं नाही पण ह्या पवारांनी करू नका. त्याचा पण एक त्याचा ह्याचा काय संबंध आहे त्या विषयाचा? पवारांची थोडंच आपण त्या पवारबद्दल मी ज्येष्ठांचा अवमान करतात शपथ. ज्येष्ठांचा अवमान नाही केला मी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस शरद पवार साहेब म्हटलं नाही, माझा शब्द वाचून बघा. पण त्या पवारांना जमलं नाही, ह्या पवारांना करून दाखवलं. असं त्यात चुकीचं काय? त्यात काय? शरद पवार साहेब तिकडे आले होते, ते बराच काळ राजकारणात होते, त्यांनी किल्लारीच्या तालुक्याची घोषणा त्यावेळेस केली होती, का नाही केली? मग त्यांचा आदर ठेवून आहे. ते माझ्या आजोबाच्या वयाचे आहेत, मी त्याचा आदर कसा करेल? अनादर करून घेणं, मोठ्यापासून पाया पडून घेणं ही त्यांची संस्कृती आहे, ती माझी संस्कृती नाही. कशा पद्धतीचं वातावरण आहे जिल्हा परिषदच्या एकंदरीत लातूर जिल्ह्याचं, कशा पद्धतीचं राहील काय सांगा? जिल्हा परिषद चांगलीच राहील, आम्ही जिंकू. मी 48 ते 50 जागा आम्ही जिंकतोय. त्याच्यामुळे ते काही बोलू सुटलेत ना, स्वतःच ताबा सुटला त्यांचा. सोडू नये असं माझं विनंती आहे त्यांना. तर हे होते औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितलेलं आहे की आमदार अमित देशमुख यांचे माझे संबंध पहिले पण चांगले होते आणि आता पण आहेत. त्यांनी काही गोष्टी संयमाने घ्याव्या अशा पद्धतीची विनंती मी त्यांना करत आहोत. त्यांनी जर मला टीका टिप्पणी केली तर मी त्यांना क्रियेला प्रतिक्रिया होणार अशा पद्धतीचे विधान केलेलं आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये पूर्णपणे भाजपच्या ताब्यातील अशा पद्धतीचा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.